आईचा 75th बर्थडे आहे आता 75वा तो, त्यामुळे त्याच्यात ते खूप एक महत्त्वाचं एक वय असतं ते की एक मोठं गिफ्ट देण्याची इच्छा असते मुलांना. रूल बुकच्या प्रमाणे जाणारा व्यक्ती आहे. अभिराम जागीरदार नाव आहे त्याचं. तिने डायरेक्टली टी व्हीवर पाहिलं आणि मला फोन केला अँड शी वॉज लाईक रिअली रिअली हॅपी. तिच्या आयुष्यात कोण येतं ते तुम्हाला रिव्हील होईलच लवकर दुसऱ्या प्रोमोमध्ये. इनफॅक्ट हे सुरुवातच झाली आईच्या इच्छेमुळे. आई म्हणत होती की मी मराठी मालिकेत यावं अशी खूप इच्छा होती आणि आईचा 75th बर्थडे आहे आता 75वा तो, त्यामुळे त्याच्यात ते खूप एक महत्त्वाचं एक वय असतं ते की एक मोठं गिफ्ट देण्याची इच्छा असते मुलांना. आय थिंक ह्याच्यापेक्षा मोठं गिफ्ट होऊ नाही शकत आणि ते आईला दिल्याबद्दल मला खूप एक अभिमान वाटतो आणि एक आय एम थँकफुल टू गॉड की जे मी इच्छा केली ती लगेच समोर पण आली, एका ऑपॉर्च्युनिटीच्या दृष्टीने प्रकट झाली आणि आय एम ब्लेस्ड. आय एम व्हेरी हॅपी टू बी अ पार्ट ऑफ अ युनिट हू इज सो गुड. एक तर ZTV प्लस आमचे प्रोडक्शन हाऊस आहे शर्मिष्ठा अँड दी एंटायर टीम, डायरेक्टर आणि सगळे मी खूपच एक छान क्लोज युनिट झालेली आहे आणि इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह वाईब ऑन द सेट आणि खूप मजा येते काम करताना. कॅरेक्टर आहे टफ आहे कॅरेक्टर. एक रूल बुकच्या प्रमाणे जाणारा व्यक्ती आहे. अभिराम जागीरदार नाव आहे त्याचं आणि कडक आहे, शिस्तबाज आहे आणि एक घोड्याला जसं ब्लिंकर्स लावतो तसं पण तो घोड्याला पण लावतो ना, त्या पद्धतीने तो सरळ मार्गी चाललेला असतो आणि त्याच्यासाठी तेच आयुष्य असतं आणि बिकॉज ऑफ सर्टन एक्सपिरियन्सेस ऑफ हिज लाईफ आणि त्यांनी तो कसा हळूहळू मोल्ड होईल का नाही होईल ते शोमध्ये तुम्ही बघाल. तिच्या आयुष्यात कोण येतं ते तुम्हाला रिव्हील होईलच लवकर दुसऱ्या प्रोमोमध्ये आणि इट्स अ व्हेरी एक शेड आहे त्याच्यात, खूप चांगली शेड आहे. म्हणजे द स्ट्रिक्टनेस प्लस देर इज अ लॉट ऑफ अदर शेड्स ऑल्सो. ते तुम्ही मालिका बघाल तेव्हा तुम्हाला कळेलच ते. सो या इट्स अ गुड कॅरेक्टर. मला आवडतं करायला. इट्स अ ॲज अन ॲक्टर इट्स रिअली सॅटिस्फाईंग. सी एक तुम्हाला सांगतो, ॲक्टर एक असतो नॉर्मली, आम्ही डिरेक्टर किंवा जे क्रिएटिव्ह लोक असतात त्यांना आम्ही स्वाधीन करतो स्वतःला, कारण की विजन त्यांचा असतो, आम्ही एक्झिक्यूट करायला आलो. सो एक टीम एफर्ट असते. तर मी प्लस द एंटायर टीमची जी मेहनत एकत्र जाऊन तो फायनली तो कॅरेक्टर घडतो आणि मी असा व्यक्ती आहे, एक ॲक्टर आहे की आय लाईक टू बी सराउंडेड बाय दीज क्रिएटिव्ह पीपल की त्यांनी जे स्वप्न पाहिलं या कॅरेक्टरसाठी ते मी पूर्णपणे निभवायचा प्रयत्न करीन. त्यामुळे मी त्यांच्यावर अवलंबून असतो खूप वेळा की कारण की मी नवीन असो, ते खूप जगलेले असतात ते कॅरेक्टर. जो रोल लिहिताना वर्षानुवर्ष त्यांनी जी मेहनत टाकलेली असते तर ते आता एक्झिक्यूट करणं त्यांच्याप्रमाणे आणि माझ्याप्रमाणे ॲड करून एक वर्कशॉप आम्ही करतो आणि त्याच्यातनं मला एक मार्ग मिळतो चांगला, जो कन्व्हिन्सिंग दिसतो. सो या इट्स प्रिपरेशन्स तर आहेत पण ते टीम एफर्ट आहे सगळ्यांची आणि ते छानपैकी आम्ही घडवतो. ते मला खरं माध्यम म्हणजे मग कुठलेही मी कधी विचार असं हे केला नाही की माध्यम म्हणजे मी आता टी व्ही करीन, वेब सिरीज करीन किंवा सिनेमा करीन वगैरे. माझ्यासाठी माध्यम म्हणजे तिथे जिथे पॅशन असतो, तिथे लोकांची एनर्जी बरोबर असते, तिथे मला ते बरं वाटतं करायला. आणि हे मराठी असो हिंदी असो, एक प्रेम जे असतं आपल्या क्राफ्टप्रती ते कुठेही दिसून येतं. तर मला कॅमेरा बरोबर जो रोमॅन्समध्ये चालतो ॲक्टिंग करताना तो आय थिंक खूप इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी. आणि माध्यमं कुठले असू दे, जीव टाकायचं त्याच्याने सगळं करायचं. प्रोमो हो गया, शी वॉज व्हेरी हॅपी. ॲक्च्युलीला माहीत नव्हतं की काल का जो आला प्रोमो होता टीजर, तिने डायरेक्टली टी व्हीवर पाहिलं आणि मला फोन केला अँड शी वॉज लाईक रिअली रिअली हॅपी. आणि तिच्या फ्रेंड्स, शाळेतच्या फ्रेंड, शी वॉज अ टीचर, तर शाळेतले जे कलिग्स आहेत सगळ्यांनी तिला मेसेज करून सांगितलं मला बेस्ट विशेस. तिने मला मेसेजेस पण पाठवले की सगळ्यांचे एवढे ब्लेसिंग्स तुला मिळत आहेत. सो मजा वाटली बघायला ते, ऐकायला पण. आणि आईच्या चेहऱ्यावर जी खुशी आली ती एक वेगळंच प्राइजलेस असते. नवरी मिळे हिटलरला लवकरच तुमच्या टेलिव्हिजन तुमच्या घरी बसल्यावर तुम्हाला बघायला मिळेल. एक वेगळा कॉन्सेप्ट आहे.
खूप चांगले ॲक्टर्स आहेत, खूप चांगले क्रिएटिव्स आहेत, खूप चांगली टीम आम्ही घेऊन येतो आहे. बघा आणि सांगा कसं वाटतं आहे आणि तुमचे आशीर्वाद आमच्यावर दरवेळेला असो.